ठीक. फॅक्टोरियल समजलंय तुम्हाला? फॅक्टोरियल समजलंय? हां, कशा पद्धतीने फंक्शन स्वतःला कॉल करतोय, कशा पद्धतीने हा रिकर्शन वर्कआउट झालेला आहे. 5x4x3x2x1 हा फायनल स्टेटमेंट कसं कॅल्क्युलेट झाला. कारण जेव्हा इथं रिटर्न स्टेटमेंटनी व्हॅल्यू सेंड केला, जेव्हा पण रिटर्न स्टेटमेंटनी इथं व्हॅल्यू पाठवलं, नीट लक्ष द्या, तेव्हा काय आलं होतं, फक्त 5x4x3x2x1 एवढंच स्टेटमेंट काय आलं होतं, जिथं फंक्शन कॉल झालं होतं तिथं रिटर्न झालं होतं. म्हणजे या RES व्हेरिएबलमध्ये काय व्हॅल्यू होतं, हा स्टेटमेंट होता. आणि जेव्हा पायथननी हा व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर त्याचा आन्सर येतो 120. लक्षात येतोय? आपण अजून एक्झाम्पल्स बघू ज्यांनी तुमचं रिकर्शन क्लिअर होईल. वेगवेगळे एक्झाम्पल्स तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, काय करतोय मी आता बघा. सम ऑफ n नॅचरल नंबर युजिंग रिकर्शन. ठीक आहे, सम ऑफ n नॅचरल नंबर युजिंग रिकर्शन. नॅचरल नंबर्स कोणते असतात, जे 1 पासून चालू होतात, बरोबर. ठीक आहे, सो नॅचरल नंबर्सचा आपण काय करणार आहे आता, सम करणार आहे बेसिकली. सेम कोड असेल आपलं. इफ n लेस और इक्वल टू 0 असेल तर काय रिटर्न होणार तुमचं, 0 रिटर्न होईल. कारण 0 व्हॅल्यू डेटा पाहिजेच नाही आपल्याला, पहिली गोष्ट. सेम एल्स काय करणार मी इथं पण रिटर्न करणार. कुणाला रिटर्न करणार, n प्लस सम नॅचरलला परत एकदा कॉल करणार. जसं फॅक्टोरियलचं कोड लिहिलं होतं सेम तोच लिहिलेलं आहे. आता फक्त काय यूज केलं इथं, प्लस साईन यूज केलेलं आहे. कारण सपोज जर का मी इथं 10 दिलं तर 10चा अर्थ काय, 1 ते 10 पर्यंत सगळ्या नंबरचा काय झाला पाहिजे, सम झाला पाहिजे. म्हणजे 1 + 2, 2 + 3, 3 + 4, 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 आणि +10 पर्यंत. सो जो पण काही सम असेल तो माझ्यासमोर काय झाला पाहिजे, प्रेझेंट झाला पाहिजे. आता तुम्ही मला सांगायचं काय लॉजिक आहे ह्याचं, कसं होतं हा वर्किंग, रिकर्शनचं वर्किंग काय आलं ह्याच्यामध्ये, बोला पटपट. आता समजून घ्या, काहीच नाही, ते 5 लाईनचं कोड आहे. नाहीच काय समजा ते लाईन शब्द लेटर बाय लेटर रीड करा. DEF डेफ, सम नॅचरल, फंक्शनचं नाव, ब्रॅकेट्स, त्याच्या आतमध्ये पॅरामीटर, मग बाहेर लावलं कोलन, असं लहान काय नाही होत त्याला. प्लीज बोला, मला वर्किंग बोला पटकन. काय पण तुला काय द्यायचं तू दे, सर मला एक्झाम्पल देऊन समजा तू काय इनपुट देणार. 5 दिलं बोल तू सर. 5 दिला आपण इनपुट, टेनला 5 असेल, 5 असेल झालं ना की स्टेटमेंट 5 इज लेस दॅन इक्वल टू 0 नाही. मग ते स्टेटमेंटला द्या, स्टेटमेंटला गेलं का 5 प्लस सम नॅचरल नंबर n -1 म्हणजे 4, तिथं 4 स्टोर होईल सम नॅचरल नंबरमध्ये. आणि 5 ते nच्या जागा तसंच राहील. त्यामुळे प्लस स्टार आहे का, तिथं फक्त प्लस आहे, तसे स्टेप्स खाली येतात. आता सम ऑफ ते सम नॅचरल नावाचा जो फंक्शन आहे तो परत कॉल झालेला आहे, बरोबर. कोणत्या आर्ग्युमेंट सोबत कॉल झाला तो परत एक, हां समजा पहिली स्टेप असेल तर 4 आणि 4 n - 1 म्हणून 4 सोबत कॉल, 4 सोबत कॉल होईल, बरोबर. 4 ला घेणार पायथन आणि पूर्ण राऊंड मारून येणार. परत इफला चेक करणार, इफला परत ते फॉल्स होणार, परत एल्सला चेक करणार, मग परत n मध्ये 5 तसाच राहील आणि 4 स्टोर होईल. बरं 4 स्टोर झाला आणि मग सम ऑफ नॅचरल नंबर n - 1 4 - 1 केलं का 3 होईल. मग 3 ला घेऊन पूर्ण चक्कर मारेल, तसं 2 ला घेऊन चक्कर मारेल, 1 ला घेऊन मारेल आणि 0 ला गेलं का 0 चेक होईल, मग ते रिटर्न 0 येईल.
लक्षात येतंय? ते नाही येते. समजलंय ना? हां ठीक आहे, चालेल. किती येतं मग 1 ते 5 पर्यंतचं पण? मला 15 समजतंय ना? नाही तुम्हाला अजून तुम्ही बनवता एक कोड, चला सोपं देतोय, काही असं अवघड पण देत नाही. तुम्ही बनवा आणि मला सांगा. ठीक आहे, काय करायचं आपल्याला आता? असं करा, एक लिस्ट बनवा. काय बनवायची? सगळ्यात पहिले क्रिएट लिस्ट. हां, त्या लिस्टमध्ये तुम्हाला पाहिजे ते 5-6 नंबर्स तुम्ही स्टोअर करणार. हां, नंबर लिस्टमध्ये डेटा कसं स्टोअर करतो आपण? सेपरेटेड बाय कॉमन नंबर स्टोअर करायचे. ठीक आहे, सो एक लिस्ट बनवा. त्या लिस्टला काय नाव द्यायचं ते द्या. सपोज नंबर नाव द्या त्या लिस्टला. ठीक आहे, लिस्टचं नाव नंबर आहे आणि त्या नंबर नावाच्या लिस्टमध्ये तुमच्या मर्जीने एनी 5 to 6 नंबर्सला स्टोअर करा. मी म्हणतोय एक लिस्ट बनव, क्रिएट लिस्ट. हां, ऑफ नेम नंबर, बस का भाऊ, स्टोअर हे झालं तुमचं पहिलं काम. मी पण स्टेप बाय स्टेपच लिहून देतोय तुम्हाला. आता काय करायचं आहे तुम्हाला? ते जे लिस्टमध्ये सपोज 5 ते 6 नंबर तुम्ही घेतले, सपोज घेतले 10, 20, 30, 40, 50 असं घेतला, त्या सगळ्यांचा तुम्ही सम परफॉर्म करायचा. काय करायचं? त्या सगळ्यांचं सम तुम्हाला काय करायचं? परफॉर्म करायचं आहे. आणि बाय युझिंग रिकर्शन, कोणी पण लूप नाही चालवणार. काय लिस्ट होते एक लूप चालवलं आणि त्याला सम फंक्शनला पण यूज नाही करायचं. पहिली गोष्ट. हां, का मग म्हणजे आपल्याला लॉजिक बिल्ड करायचं आहे. एकदा लॉजिक झाला की मग तू चॅट जीपीटी कडून पण कोड लिहून घेतला तरी मी काय नाही बोलणार तुला. आपण ॲटलिस्ट जेव्हा मी तुला विचारणार ना त्या कोडबद्दल, तुला मला सांगता तरी आला पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? काय चुकतंय म्हणून? चला करा. सम फंक्शन नका वापरू, फॉर लूप नका वापरू, रिकर्शन वापरायचं. डायरेक्ट सांगतो मी, रिकर्शन आपण शिकतो तर रिकर्शनच वापरा. रिकर्शनला यूज करा आणि त्या लिस्टमधले जे 5-6 नंबर्स असतील त्या सगळ्यांचं सम परफॉर्म करा आणि मला सांगा. एक हिंट देतो, त्याच्यामध्ये स्लाइसिंग ऑपरेशन्स तुम्ही यूज करा. इंडेक्सिंग, स्लाइसिंग, थोडं रिकॉल करा त्याला पण. ठीक आहे, जी लिस्ट तुम्ही बनवणार आहे, जी पण लिस्ट तुम्ही बनवणार आहे ते तुमचं आर्ग्युमेंट असणार, एवढं पण सांगतो तुम्ही. म्हणजे आर्ग्युमेंट आहे म्हणजे ते काय होणार?
पास होणार. कुठं पास होणार? तुम्ही लिस्ट बनवली, ती लिस्ट तुमचं आर्ग्युमेंट आहे. चला हे पण सांगतो, एका व्हेरिएबलमध्ये तुम्ही लिस्ट बनवली ना, ती लिस्ट काय तुमची आर्ग्युमेंट आहे. चला अजून सोपं करू. जे व्हेरिएबल बनवलं होतं ना, नका बनवू ते व्हेरिएबल, ते अजून अवघड जाईल तुम्हाला. याच्यापेक्षा सोपं आपण काय करू शकतो, काय सांगतोय मी, ती लिस्ट तुमची आर्ग्युमेंट आहे. तर जिथं फंक्शनला कॉल करताय ना, तिकडं ती लिस्ट पास करा. नाही ना, असं नाही जमायचं तुम्हाला. तुम्हाला ना आजपासून सगळे क्वेश्चन्सवरतीच राबवतो मी जरा, दुसरं ऑप्शन नाही राहिले आता. मी आत्ता जर का असे करायला लागले तर अजून तर पुढं लई कन्सेप्ट आहे ते डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये. तर तुम्ही जे मला येते ते मला विसरून जायला बसवले सगळे. पुढं जॉईन होत नाही आहे, असाइनमेंट्स देत नाही आहे. कोण आहे आज ऑनलाईनमध्ये? अविनाश केलं काय का? करा बरं. फंक्शन बनवा एक, डेफ कीवर्ड लिहा, मी सांगतो. लिहिलं बरं. डेफ कीवर्ड लिहा, काय फंक्शनला तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या, आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये पॅरामीटरला पण काय नाव द्यायचं ते द्या. फंक्शन नेम द्या, पॅरामीटरला नाव द्या, कोलन लावा, त्याच्या आतमध्ये एंटर करा. चला इफ ची कंडिशन लावा. लावली इफ ची कंडिशन. इफच्या कंडिशनमध्ये लेंथ फंक्शनला यूज करा. पहिले तर प्रायोरिटी काय असेल, लेंथ फंक्शन असेल. त्या लेंथ फंक्शनमध्ये त्या पॅरामीटरला पास करा, कारण त्या पॅरामीटरमध्ये तुम्ही तुमची लिस्ट पास करणार आहे. त्या पॅरामीटरमध्ये तुमची लिस्ट पास होणार आहे, तर त्या पॅरामीटरचं नाव त्या लेंथ फंक्शनच्या आतमध्ये पास करा आणि चेक करा त्याची जी लेंथ आहे ती 0 तर नाही. इक्वल टू जर का 0 झाली तर त्या केसमध्ये रिटर्न काय होणार, त्या केसमध्ये तुम्ही रिटर्न काय करणार, 0ला रिटर्न करणार. लक्षात येतोय? एम्प्टी लिस्ट सुद्धा आपण पाठवू शकतो. जे पण युजर जेव्हा फंक्शनला कॉल करेल, तेव्हा जो पण प्रोग्रामर फंक्शनला कॉल करेल, कधीही कॉल करेल, तो एम्प्टी लिस्ट सुद्धा तिथं पास करू शकतो. याचे पण चान्सेस आहे. जर का एम्प्टी लिस्ट पास झाली तर लेंथ त्याची काय होईल, 0 होईल. तर 0 इक्वल टू 0 आलं तर रिटर्न काय झालं पाहिजे, त्याचं सम होऊ शकतो का, नाही. तर रिटर्नमध्ये काय होणार, तुमचं 0 झालं. आता त्या इफ सोबत एल्स लावा. एल्सच्या आतमध्ये तुमचं कोड लिहा. काय कोड लिहिणार आता आपण, रिटर्न करणार. काय रिटर्न करणार आहे आपण, बेसिकली सगळ्यात पहिले जो पॅरामीटर तुम्ही क्रिएट केला होता त्याच्यावरती लावा स्लाइसिंग. पॅरामीटर तुम्ही जो क्रिएट केला होता त्याच्यावरती लावा स्लाइसिंग. काय स्लाइसिंग असणार आहे त्याचं, 0 इंडेक्स नंबरचा जो डेटा आहे त्याला घ्या पहिले, आणि त्याच्यासोबत 0 इंडेक्स नंबर सोबत काय करा, 0 इंडेक्स नंबरवरती जो पण डेटा असेल त्याच्यासोबत ॲडिशन करा आणि परत एकदा तोच फंक्शन कॉल करा. काय अशा पद्धतीने रिटर्न करायचं आहे. सपोज तुमचं पॅरामीटरचं नाव असेल ABC, हां, त्या ABCला ब्रॅकेट्सच्या आतमध्ये पास करायचं आहे तुम्हाला 0 आणि काय करायचं आहे प्लस. याचा अर्थ काय झालं, ABC नावाच्या पॅरामीटरमध्ये कोणी लिस्ट आहे, त्या लिस्टचा 0 इंडेक्स नंबरचा जो पण डेटा असेल, 0 इंडेक्स नंबरचा जो पण डेटा असेल तो इथं येणार तुमचं, आणि त्या
झिरो इंडेक्स नंबरवरतीच्या डेटासोबत आपण काय करणार, पुढच्या नंबरची ॲडिशन करणार. आणि इथं मी काय सांगतोय, परत एकदा काय करा, फंक्शनला कॉल करा. आता तुमचं फंक्शनचं नाव आहे सपोज XYZ आणि फंक्शन मी इथं कॉल करतोय. त्या फंक्शनच्या आतमध्ये नीट लक्ष द्या. आता त्या फंक्शनच्या आतमध्ये मी काय करतोय, आता फंक्शन कॉल केलंय ABC फंक्शन कॉल होईल. फंक्शन जेव्हा कॉल होईल तेव्हा त्याच्या आतमध्ये लिस्ट झाली पाहिजे, लिस्ट गेली पाहिजे, म्हणजे आर्ग्युमेंट गेला पाहिजे. सो ABCला काय करतोय मी, 1 पासून ते पुढची लिस्ट काय करतोय सगळी पुट करून देतोय. काय अशा पद्धतीने तुमचं कोड असेल. चल लिहा हा कोड. आता कॉल कसं करणार, बनवा एक व्हेरिएबल A नावाचं, त्याच्यामध्ये काय फंक्शनचं नाव XYZच्या आतमध्ये तुमची लिस्ट पास करा. ही तुमची लिस्ट, ही लिस्ट कुठं जाणार, ABC नावाच्या पॅरामीटरमध्ये जाणार. ABC नावाच्या पॅरामीटरमध्ये जाऊन काय स्टोअर झालं, लिस्ट स्टोअर झाली. का लिस्ट काय झाली, पूर्ण आर्ग्युमेंट झाला ना. तो आर्ग्युमेंट जाऊन कुणाला असाइन झाला, ABC नावाच्या पॅरामीटरला असाइन झालेलं आहे. सगळ्यांना तसं होतं. लगेच लगेच बघून 5 मिनिटात करतो तसं. हां लेक्चर चालू. कळतंय काय लिहिलंय मी, झालंय तुमचं पण कोड रेडी, काय नाहीच होते अजूनही. कर ना मग फंक्शन बघून. ए व्हेरिएबल बनवलंय कारण मला इथं डेटा येऊन थ्रो झाला पाहिजे ना, रिटर्न स्टेटमेंट डेटा थ्रो करणार आहे मला, म्हणून व्हेरिएबल बनव. फंक्शन कॉल करायचं त्याच्या आतमध्ये आपण ते डिक्लेअर केले XYZ कुठं आपल्याला फंक्शन क्रिएट केलंय आपण. हां ABC नावाचं पॅरामीटर आहे. कन्फ्यूज नको, चाल ठीक आहे, बनवूनच देतो. बघा डेफ, हां काय नाव देऊ, हां सम ऑफ लिस्ट. आता मी तुम्हाला करायला सांगितलं होतं, त्याच्या आतमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, नंबर्स. सो नंबर्स नावाचं काय पॅरामीटर. आता मी काय म्हणतोय, सगळ्यात पहिले चेक करा. काय चेक करा, इफ लेंथ ऑफ नंबर्स, म्हणजे की इफ लेंथ ऑफ नंबर्स इक्वल टू 0 असेल तर काय रिटर्न करा, 0ला रिटर्न करा. हां त्याच्यानंतर काय सांगितलं तुम्हाला, एल्स पार्ट. एल्समध्ये काय लिहायचं आहे, रिटर्न करायचं आहे. कोणाला रिटर्न करायचं आहे. सो आता नंबर्समध्ये काय तुमचं लिस्ट असेल ना, तर त्या लिस्टमधलं मी 0 इंडेक्स नंबर काय करतोय तुम्हाला सगळ्यात पहिले घ्यायला सांगतो. म्हणजे सपोज 10, 20, 30, 40, 50 आहे, तर त्या लिस्टमधलं 0 इंडेक्स नंबरवरचा डेटा काय 10 आहे ना, तर तो 10 कुठं येईल, या सगळ्या डेटाला रिप्लेस करेल 10 प्लस काय होतंय, सम ऑफ लिस्ट फंक्शन परत एकदा कॉल होतंय आणि त्याच्या आतमध्ये काय तुमचं नंबर्स नावाचं परत एकदा पॅरामीटर आलेलं आहे. नंबर्स नावाचं परत एकदा पॅरामीटर आलेलं आहे आणि तो पॅरामीटरचा अर्थ काय, इथून पासून ते इथपर्यंतची जी लिस्ट असेल 1 इंडेक्स पासून ते पूर्ण शेवटपर्यंतचं जी लिस्ट आहे ते सम ऑफ लिस्टमध्ये आता पास करा. आता या नंबर्समध्ये जी लिस्ट पास होईल ती पूर्ण 10ला इन्क्लुडिंग असेल का, नाही, ती 10ला एक्सक्लुडिंग असेल. ते 20 पासून ते 50 पर्यंतची लिस्ट काय होणार आता या नंबर्स नावाच्या पॅरामीटरला असेल. परत ती लिस्ट घेऊन पायथन फिरणार, एल्समध्ये येणार. आता त्या लिस्टमधला जो सगळ्यात 0 इंडेक्स नंबरवरचा डेटा आहे तो कोणता आहे, 20 आहे, तर 10 + 20 होणार आणि सम ऑफ लिस्टमध्ये आता कोणती लिस्ट स्टोअर आहे, 30, 40 आणि 50ची लिस्ट स्टोअर.
तुम्हाला 150. हा लॉजिक समजलाय तुम्हाला का नाही समजलाय? एवढंच लॉजिक आहे त्या पूर्ण कोडमध्ये, काहीच नाही बाकी. मला सांगा ही लिस्ट जाऊन कुणाला असाइन झाली? वैष्णवी, ही लिस्ट जाऊन कुणाला असाइन झाली? नंबर्सच्या याला, बरोबर. नंबर्स काय आर्ग्युमेंट आहे का पॅरामीटर आहे? आणि ही लिस्ट काय आर्ग्युमेंट आहे का पॅरामीटर? कोणती? नंबर्स पॅरामीटर. म्हणजे हा आर्ग्युमेंट जाऊन नंबर्सला असाइन झाला असं म्हणायचं आहे तुला? काय गडबडली? आता तर बरोबर बोलली. आणि मी तर असंच विचारणार आहे, तुम्हाला तुमच्यावरतीच कॉन्फिडन्स ठेवायचा नाही. अरे हाच आर्ग्युमेंट आहे, हाच याला असेल म्हणून. चल ठीक आहे, चल लिस्ट झाली आर्ग्युमेंट आहे, हां ती जाऊन असाइन झाली नंबर्सला, बरोबर. एवढं तर समजलंय. चल आता मला सांगा काय चेक होतं या इफ स्टेटमेंटमध्ये? काय लेंथ, कुणाची लेंथ चेक होती? लिस्टची लेंथ चेक होती. इथं तुम्ही नंबर्स पुट केले. मग नंबर्स मध्ये लिस्ट स्टोरी असं म्हणा. ठीक आहे, चला लिस्टची लेंथ चेक झाली. काय लिस्टची लेंथ? काय होतंय? हां अरे लेंथ ऑफ लिस्ट हे काय नवीन नाहीये. काय लिस्टची लेंथ? अरे मी विचारतो या लिस्टची लेंथ किती आहे? बाजूला बसू का मी सगळ्यांना असं एक एक कोपऱ्याला एक एक ढकलून देऊ का? आता सांग का चेक केलं आपण इथं लिस्टची लेंथ? हे असं उत्तर नको आहे मला. उद्या तुम्ही मला काय प्रश्न विचार, मी पण असं केलं जमणार नाही ना. सो मला सांगा लिस्टची लेंथ का चेक केली आपण? हां थांबा जरा, मी येतो सगळ्यांकडे येणार आहे आता फिरून फिरून. बोल बघते लिस्टची लेंथ का चेक केली आपण, काय गरज पडली? हे बघ कधी कोड लिहितो ना तुम्ही, कोड लिहिणार ना पुढे जाऊन, उगाच काही नाही लिहितो मनात आलं म्हणून लिहित बसले आपण. लहान पोरं नाही आपण सगळे आता. सो तुम्ही लिहिणार तर काहीतरी डोकं लावून लिहिणार आहे. तुमच्या डोक्यात काहीतरी कन्सेप्ट आलं, काहीतरी इम्प्लिमेंटेशन आलं म्हणून तुम्ही त्या कोडच्या फॉर्ममध्ये तुम्ही उतरवलं. सो मला सांग का आपण लिस्टची लेंथ तिथं चेक करतोय? मल्टिपल डेटा नंबर मध्ये स्टोर झालंय ना. हां मग नंबरची लेंथ आपल्याला हे करायची. मग नंबर मध्ये काय 10, 20, 30 त्याची लेंथ आपल्याला हे करायची, काउंट करायची किती आहे. आणि इक्वल टू 0. यश बोल लेंथ ऑफ नंबर्स का केलं? ज्यावेळेस आपण लिस्ट म्हणजे लिस्ट क्रिएट केली तर कधी कधी एमटी राहते. तर एमटी राहिल्यावर झिरो येईल. आपल्याला सम करायची ना, लेंथ मध्ये कसं ते मोजणार की लिस्ट मध्ये किती ते सांगणार आपल्याला 5. पण लिस्ट मध्ये जर काहीच नाही तर 0 सांगणार. म्हणून आपण काय यूज केला आपण? लेंथ का चेक करतोय पहिल्यांदा? कारण आली भक्ती आणि भक्तीने फंक्शनला कॉल केला आणि फंक्शनमध्ये फक्त एमटी लिस्टच पास करून दिली. काय करायचं त्या सम ऑफ लिस्ट नावाच्या फंक्शनने विचारायचं? कसं त्याला आउटपुट कॅल्क्युलेट करून द्यायचं? त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी काहीतरी डेटा प्रेझेंट पाहिजे ना त्या लिस्टच्या आतमध्ये. मग त्यांनी डेटा दिलाच नाही, त्यांनी एमटी लिस्ट दिली. एमटी लिस्टचा लेंथचा काउंट काय निघेल? 0 निघेल, बरोबर. सो
एल्सकडे जाणारच नाही ना, कारण एल्सकडे गेलं तर एरर येणार आपल्याला. एल्सकडे आपण गेलो तर आपल्याला एरर येणार आहे. एरर काय येणार आहे, कारण तुम्ही इंडेक्स नंबर इथं झिरोला कॉल करताय. कोणतं झिरो इंडेक्स नंबर? इंडेक्स नंबर भेटलीच नाही त्या लिस्टला कधी, कारण डेटा असेल तर इंडेक्स नंबर पायथन देणार ना. कन्सेप्ट लक्षात येतोय? इंडेक्स नंबर, पोझिशन नंबर कधी देणार मी कोणत्या पण डेटाला? जेव्हा त्याच्यामध्ये डेटा असेल. डेटा नसेल तर मी कुणाला इंडेक्स नंबर देऊ, कुणाला झिरो इंडेक्स म्हणत बसू तिथं? सो त्या केसमध्ये पायथन काय सांगेल, असं तर डेटाच प्रेझेंट नाही आहे तर इंडेक्सिंग तर पॉसिबलच नाही त्याच्यामध्ये. सो एरर येईल तुम्हाला. सो त्या केसमध्ये तो एरर आपण काय केलं इथं, अवॉइड केलं. काय अवॉइड केलं, कारण युजरला काय आलं पाहिजे, ॲटलिस्ट एररपेक्षा झिरो आलेला कधी पण भेटेल. युजरला जर का आपण एरर शो केला त्याला काय समजणार आहे, वाय लिस्ट आणि कोणतं? त्याच्यासाठी तर आउटपुट स्क्रीनवरती काहीतरी प्लेस होल्डर असतील, HTML पेज असेल, तो तिथे येऊन फक्त नंबर टाईप करणार त्याचा. जर का त्यांनी काहीच पास नाही केलं आणि तो डायरेक्ट सबमिट करतोय तर त्याला काय दिसलं पाहिजे, झिरो दिसला पाहिजे ना समजेल. कन्सेप्ट लक्षात घ्या. का लेंथ आपण चेक करतो, आपण लिस्टला चेक करतो. सपोज जर का मी इथं हा सगळं काढून टाकलं आणि अशी लिस्ट पास केली, तर अशा लिस्टमध्ये सम पॉसिबलच नाही आहे, कारण डेटा प्रेझेंट नाही आहे. सो त्या केसमध्ये मी काय केलं, पहिल्यांदाच चेक करून घेतलं बाबा जी लिस्ट येते ती भरलेली येते का एम्प्टी येते. ॲटलिस्ट ती भरलेली आली तर मी त्याच्यावरती काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. जर का ती एम्प्टी आली तर त्या केसमध्ये रिटर्न करा झिरो, एल्सकडे जाऊच नका. आणि मेन म्हणजे इथं इश्यू काय आहे, सपोज जर का एरर हँडल पण केलं, पुढचं कन्सेप्ट आहे माझं स्वतःचं एरर कसं हँडल करायचं. जो एरर तुमच्या समोर इथं शो होतोय ना, टाईप एरर, कधी कधी कोड इम्प्लिमेंटेशन तुमचं थांबून जातो. पायथनमध्ये आपण ट्राय आणि एक्सेप्टच्या मदतीने एररला स्टॉप करू शकतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने मेसेज डिस्प्ले करू शकता. जो पायथन एरर देतो ते द्यायची पण गरज नाही. सपोज जर का तशा कन्सेप्टचं यूज करून तुम्ही इथं एरर हँडल पण केला, पण इथं काय झालं, फंक्शन तर कॉल झाला ना परत परत तुमचं. रिकर्शन फंक्शन आहे हा, काही नॉर्मल फंक्शन नाही तुमचं, जो की पायथन एक्झिस्ट होऊन जाईल या फंक्शनमध्ये. पायथन गोल गोल फिरत राहणार या फंक्शनमध्ये. का फिरत राहणार, कारण इथं रिकर्शन फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन कॉल झालेलं आहे परत एकदा, म्हणून तुमचं फंक्शन वारंवार कॉल होत राहणार आहे. त्या केसमध्ये आपण एल्सकडे पाठवतोय का, त्याला नाही पाठवलं. पायथनला कुठून मागे घेतलं आपण, इथूनच घेतलं रिटर्न झिरो करून, कारण लिस्ट काय आली, एम्प्टी आली. लक्षात येतोय कन्सेप्ट? का लेंथ चेक केली आता? बरं, आता रिटर्न झिरो समजले. एल्स कोण समजवतोय आता मला हे सांगा, दोघांपैकी. ऋतुजा बोल. मला रिटर्न नको समजू, मला फक्त एवढं समजू. काय वाटतं याच्याकडे बघून? चुकीचं असलं चुकीचं सांग, मला काहीतरी सांग. लेंथ नंबर्स इज नाही ते झालं खाली यायला. आता लिस्ट भरलेली माझी, लिस्टमध्ये 10, 20, 30, 40, 50 आहे. चल बोल बोल. लेंथपासून बोलायचं, लेंथपासून बोल. काय बोल. रिटर्न नंबर्स म्हणजे झिरो घेतलेलं आहे आपण वरती असाइन केलं, आणि प्लस सम ऑफ लिस्टमध्ये 10 घेतलं का त्याच्यानंतर प्लस प्लस होत जाणार, म्हणजे परत. मला सांग ह्याचा अर्थ काय, फक्त एवढंच मी ज्याला हायलाइट केलंय तेवढंच पाठचा अर्थ सांग. अश्विनी मला सांग ह्याचा अर्थ काय. हे ब्रॅकेट्सच्या आतमध्ये मी झिरो का लिहिलं, ब्रॅकेट्स कधी लिहितो आपण? थांब ना काय घाई आहे. नाही ना तसं नाही ना, तुला एकट्याला आलं, मला काहीच हरकत नाही. मी चल घेतो पुढचं कन्सेप्ट, माझ्यासाठी काय ते झिरो मध्ये सर 10 फिक्स होणार ना, झिरो इंडेक्स आला. हां चल ठीक आहे. हा कन्सेप्टला काय म्हणतो आपण, इंडेक्सिंग. हां ठीक. कुणावरती इंडेक्सिंग अप्लाय झाली? नंबर्सवरती. नंबर्सच्या आतमध्ये काय मग, झिरोवरती 10 बरोबर, हा डेट आहे. मग हा पूर्ण रिप्लेस झाला 10 बरोबर ना. जर का मी प्रिंट नंबर्स ब्रॅकेटमध्ये झिरो लिहिलं तर आउटपुट स्क्रीनवरती काय 10च येईल फक्त, बरोबर. म्हणजे हा सगळं पार्ट रिप्लेस झाला 10 असं मी म्हणू शकतो. ठीक आहे. सो 10 प्लस, आता प्लसच्या नंतर काय, मग 1 पासून ते शेवटपर्यंत म्हणजे 20, 30, 40 हे येणार ना, म्हणजे लिस्टमध्ये ते नंबर्समध्ये. आणि मग 10 हा त्याच्यामध्ये ॲड होणार, म्हणजे 10 नंतर 20 येणार, मग 10 आणि 20 ॲड होणार, मग 20 ते स्टोअर होणार, मग 30 येणार, मग 30 स्टोअर होणार, ॲडिशन होते. काय बोलली ती ते समजलं का?
मला समजलं. हां 10 आधी येणार, नंतर 10 मध्ये, नंतर 20 येणार, नंतर 20 स्टोर होणार, मग 30 असं एकेकाचे ऍडिशन होऊन जे लागतील ते स्टोर होऊन. ठीक. 10 नंतर 20 येणार. कुठून येणार 20? लिस्टमधून येणार. जे नंबर्स मध्ये स्टोर केलेले. शेवटी जी लिस्ट असेल त्याच्यामध्ये कोणता डेटा असेल? 50 असेल. इथं जेव्हा 10 झालं या नंबर्सच्या जागेवरती, जेव्हा 10 झालं बरोबर ना, प्लस झाल्यावरती हा सम ऑफ लिस्टनी काय होतोय? सम ऑफ लिस्ट काय आहे? ते फंक्शन आहे. फंक्शन. फंक्शन नेहमी बरोबर. हां म्हणजे मी फंक्शनला इथं कॉल करतोय. रिकर्शनचा कन्सेप्ट तोच होता, फंक्शनच्या आतमध्ये सारखं फंक्शन नेम. आतापर्यंत आपण जे नॉर्मल फंक्शन्स बनवले, परत ऐका, आतापर्यंत जे नॉर्मल फंक्शन्स बनवले त्याच्या आतमध्ये आपण कधी त्या फंक्शन नेमला राईट केलं का? नाही केलं. म्हणजे अजून सोपं सांगतो, जेव्हा पण तुम्ही एखादं फंक्शन बनवताय, डेफ सम ऑफ लिस्ट, हा जर का सम ऑफ लिस्ट त्याच फंक्शनच्या आतमध्ये परत कोणीतरी राईट करतोय तर तो झाला रिकर्शन फंक्शन. सिम्पल आहे ना. कारण सम ऑफ लिस्टला परत राईट करण्याची गरजच का पडली आतमध्ये? कारण हा सम ऑफ लिस्ट दोनच ठिकाणी लिहून जाऊ शकणार आहे. एकदा जिथं फंक्शन क्रिएट करतोय तिथं, आणि एकदा तो लिहिला गेलेला आहे. आता सेकंड टाइम तुम्ही कधी राईट करणार? जेव्हा त्या फंक्शनला तुम्ही कॉल करा. आता त्या फंक्शनला तुम्ही त्या डेफच्या बाहेर कॉल करा किंवा त्या डेफच्या आतमध्ये कॉल करा, ते तुमचा प्रश्न आहे बरोबर. सो इथं काय होतंय? तुमचं फंक्शन कॉल होतं बरोबर. लक्ष द्यायचं, इथं फंक्शन तुमचं काय होतंय? कॉल होतं. जेव्हा फंक्शन कॉल करतो तर पायथन सगळ्यात पहिले माहिती काय चेक करतो? जाऊन पॅरामीटर पास आहे का नाही त्या फंक्शनच्या आतमध्ये ते चेक करतो. आहे का पॅरामीटर पास त्या फंक्शनमध्ये? सम ऑफ लिस्ट नावाचं जो फंक्शन क्रिएट केलेलं आहे प्रोग्रामरनी, ते क्रिएट करताना तिथं पॅरामीटर पास केलं आहे का त्यांनी? केलेलं आहे. सो त्या पॅरामीटरसाठी आर्ग्युमेंट पण देणं कंपल्सरी झालेलं आहे आता. हां जेव्हा पण तुम्ही फंक्शन कॉल करता, सो जिथं तुम्ही फंक्शन कॉल केलं तिथे तुम्ही आर्ग्युमेंट दिलंय. काय आर्ग्युमेंट दिलंय तुम्ही? नंबर्स. कोणतं नंबर्स दिलंय? सर जी याच्यात लिस्ट स्टोर आहे तेच दिलंय ना आपण. जी लिस्ट स्टोर आहे ती दिलेली बरोबर. कोणती लिस्ट दिली मग? त्या लिस्टच्या आतमधला डेटा सांग मला. 10, 20, 30, 50. मग त्यातला ते 0 नंबर त्याचं 10 आलं आणि मग इथं सम ऑफ लिस्ट नंबर मध्ये 1 मग तुझं 20. 20 फक्त 20 असेल. 20, 30. 50 सगळे येणार. 20 to 50 सगळे काय येणार? कारण तिथं पुढे नंबर्स मध्ये ना लिस्ट दिली ना, हा. 1 ते कोलन म्हणजे शेवटपर्यंत जेवढे असेल तेवढे सगळे. धन्यवाद. एवढंच ऐकायचं ते होतं. कळलं आम्हाला आधीच ते. पण मी का नाही सांगितलं मग आधीच? कळलं. करता येईल. मला कसं समजणार तुम्हाला समजलेलं आहे? जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारणार तुम्ही मला उत्तर देणार. ते 0 मध्ये 10 स्टोर झालं आणि 1 म्हणजे 20 पासून ते 50 पर्यंत तिथे स्टोर झालं. मग त्यांची ते समज लागली. ठीक आहे. आता थर्ड टाइम आता फंक्शन परत एकदा कॉल झाला. 20 पासून ते 50 पर्यंत डेटा आहे. हां लिस्ट आहे. ती लिस्ट कुठं जाणार आता? 20 पासून ते जी 50 लिस्ट तुम्ही मला सांगितली आता, ती लिस्ट कुठं गेली? ती नंबर्स मध्ये. नंबर्समध्ये गेली. म्हणजे परत सेम प्रोसेस रिपीट झाली बरोबर. मग आता नंबर 0 मध्ये कोणता डेटा आला? नंबर 0 मध्ये 10 आणि नंतर प्लस 20, 30, 40, 50 ते एकत्र. म्हणजे पूर्ण addition त्यांचं झाली. हा, Addition सगळ्यांचे addition होईल. addition. म्हणजे ते येईल 140 आणि मग ते 10 प्लस 140 होणार असं. ठीक आहे. दम लागतो. चल समजून घ्या. शेवटचं सांगतो. कसं आहे मग मला रिकर्शन एंड करायला पायथन एंड होत आलं म्हणून सांगतोय. नीट लक्ष द्या. आणि हेच आता सगळे ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे. हे काही सोपं नाही आहे. आता तर पुढं डेकोरेटर आहे, जनरेटर आहे. तिथं तर तुम्ही बेसिक संपलेलं आहे पायथन. एवढंच बेसिक होतं जे लूपपर्यंत, कंडिशनल स्टेटमेंट, स्ट्रिंग, डिक्शनरीपर्यंत तुम्ही शिकले तेच बेसिक म्हणू शकतो मी. त्याच्या पलीकडे नाही. चला 0, 1, 2, 3 आणि 4 बरोबर.
चला रिटर्न स्टेटमेंटमध्ये काय होतं, हा असं काहीतरी स्टेटमेंट होतं. सॉरी, हा आला तुमचं रिटर्न स्टेटमेंट, बरोबर. आता वर्किंग पहिली स्टेप काय झाली, नंबर्स 0 पोझिशनवरती डेटा काय 10 प्लस सम ऑफ लिस्ट परत एकदा कॉल झाला. हां, सम ऑफ लिस्ट काय झाला, परत एकदा कॉल झाला. तर त्या सम ऑफ लिस्टमध्ये आर्ग्युमेंट काय पास झाला, 20, 30, 40, 50 एवढं पास. आता हा 20, 30, 40, 50 कुठं गेला, परत या नंबर्समध्ये गेला. परत सायकल फिरली, इथं चेक झाला लेंथ ऑफ नंबर 0 आहे का, नाही, बरोबर. एल्स पार्टमध्ये आला. आता एल्समध्ये परत काय, रिटर्न स्टेटमेंट. काय, रिटर्न स्टेटमेंट. आपला जो इनिशियल स्टेटमेंट होता तो काय होता, काहीतरी अशा पद्धतीने होता, बरोबर ना. हां, सो 10 तुमचं तसंच राहील. आता कॅल्क्युलेट काय होणार, हा सम ऑफ लिस्ट परत एकदा फंक्शन तुमचं कॉल झालेलं आहे, त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होणार. तर पूर्ण रिटर्न स्टेटमेंट तुमचं परत एकदा कॅल्क्युलेट केलं जाणार. आता नंबर 0 कुणावरती अप्लाय होईल, या पोझिशनवरती अप्लाय होईल. याच्यामध्ये 0 कोणतं आहे, 20 आहे, बरोबर. प्लस सम ऑफ लिस्ट काय राहिली, 30, 40, 50 राहिली. आता परत पायथन आला, सम ऑफ लिस्ट इथं परत एकदा कॉल झाला. आता सम ऑफ लिस्ट जेव्हा परत एकदा कॉल झाला तर आर्ग्युमेंट काय पास झाला, 30, 40, 50 आर्ग्युमेंट त्याच्याकडे पास. तर 30, 40, 50 कुठं गेला, या नंबर्समध्ये गेला. परत एल्समध्ये आलो, एल्समध्ये येऊन रिटर्न स्टेटमेंटमध्ये काय 30, 40, 50. तर 0 पोझिशनवरती डेटा कोणतं आहे, 30 आणि 30 प्लस सम ऑफ लिस्टमध्ये काय राहिलं, 40 आणि 50. अशा पद्धती. मग अशी करत करत तुमची जी ॲडिशन असते ती एक एक करून थ्रो केली जाते. पहिल्यांदा पायथन जिथं फंक्शन कॉल होतंय पहिल्यांदा हा स्टेटमेंट थ्रो करतो, मग त्याच्यानंतर हा स्टेटमेंट थ्रो केला जातो, मग हा, आणि मग शेवटच्या याला हा स्टेटमेंट तुमचं व्हेरिएबलमध्ये पाठवलं जातो आणि मग तुम्हाला 150 म्हणून इथं ॲडिशन मिळते. रिकर्शन समजा, हे स्टेप समजा, मेन खेळ तुमचा इथंच आहे आणि ह्यालाच आपण म्हणतो रिकर्सिव्ह केस आणि ह्याला आपण म्हणतो बेस केस. बेस केस कुणाला म्हणतो, जी आपल्या फंक्शनला स्टॉप करणार एक पर्टिक्युलर टाईम नंतर, आणि तो कोण करतोय, हा लेंथ ऑफ नंबर इक्वल टू 0 जेव्हा होणार तेव्हा ऑटोमॅटिकली आपलं जो फंक्शन कॉलिंग आहे तो स्टॉप होणार. आणि रिकर्सिव्ह केस कशी पाहिजे, जिथं तुमचं जो आर्ग्युमेंट आहे तो प्रत्येक वेळेस जेव्हा फंक्शन कॉल होईल तेव्हा तो चेंज होतोय ना आपला आर्ग्युमेंट. पहिल्यांदा आर्ग्युमेंट काय होतं, 20, 30, 40, 50, मग परत आर्ग्युमेंट चेंज झालं 30, 40, 50, आर्ग्युमेंट परत चेंज झालं 40, 50, मग 50 आला आणि शेवटी तुमचं एम्प्टी लिस्ट राहिली. मग एम्प्टी लिस्ट राहिली म्हटल्यावरती लेंथ ऑफ नंबर 0 झाला आणि रिटर्न काय झालं. येतोय लक्षात, कुठं कन्सेप्ट कसं फिरतोय, काय होतोय. खरंच हा इम्पॉर्टंट पार्ट आहे फंक्शन्समधलं, रिकर्शन फंक्शन. रिकर्शन फंक्शनचं एवढंच यूज आहे की तो फंक्शनच्या आतमध्ये परत तोच फंक्शन कॉल करायचा, जेणेकरून आपल्यासाठी तो परत तोच वर्किंग करणार. हे लॉजिक तुम्हाला थोडं जमलं पाहिजे. याच्यावरती क्वेश्चन्स पुट करतो, क्वेश्चन सोडव, आन्सर पण देतो त्याच्यासोबत. ज्याला न बघता जमले त्यांनी सोडवा, नाही समजलं आन्सर्स बघून सोडवा. पण जेव्हा तुम्ही बघून सोडवताय ॲटलिस्ट समजून घ्या काय केलंय आपण त्या कोडमध्ये, ॲटलिस्ट काय झालंय ते तरी समजून घ्या. रिकर्शन कसं होतंय, वारंवार हा कसा कॉल झाला, ही गोष्ट माहीत असणे तुम्हाला खूप गरजेचं आहे. इंटरव्ह्यूमध्ये रिकर्शन काय आहे तुम्हाला हे नाही विचारणार, रिकर्शनची एक लाईन डेफिनेशन आहे, असं फंक्शन जो की स्वतःलाच परत परत कॉल करतो तो झाला रिकर्शन कन्सेप्ट. तुम्हाला काय विचारणार आहे इंटरव्ह्यूवर, हे असेच प्रश्न जे मी तुम्हाला आता बसून करतोय. जेव्हा फंक्शन तुमचा कॉल झाला तेव्हा इथं काय आलं होतं हेच तुम्हाला माहित नाही. फंक्शननी कॉल केला त्या स्वतःला, पण कसं कॉल केलं, फंक्शन जेव्हा स्वतःला कॉल करून झाला तेव्हा काय काय त्याच्यामध्ये चेंजेस झाले, फंक्शन तुमचा वेळ स्वतःला किती वेळ कॉल केला, जेवढे याच्यामध्ये एलिमेंट्स होते तेवढे वेळ कॉल झाला ना तुमचं फंक्शन, 10, 20, 30, 40, 50. हे असेच प्रश्न आहे तुम्हाला हे सगळं समजलं पाहिजे. हा फ्लो बेसिकली म्हणजे तुम्हाला मेन म्हणजे पहिले समजला पाहिजे. सगळ्यात पहिले जेव्हा रिटर्न स्टेटमेंटनी व्हॅल्यू थ्रो केली तर काय केली असेल, 10 प्लस सम ऑफ लिस्ट परत कॉल झाला, पण सम ऑफ लिस्टमध्ये आता आर्ग्युमेंट काय तो चेंज झालेला आहे, 10, 20, 30, 40 राहिले. आता या आर्ग्युमेंट सोबत परत एकदा फंक्शन तुमचं वर्किंग चालू झालं, परत एकदा काय राहिलं मग 30, 40, 50 राहिलं. त्याच्यासाठी गरजेचं आहे मागचे सगळे कन्सेप्ट रिवाईज होणं. अजून लूप काय परत जा त्याच्यावरती सगळे.
हे पुढं जाऊन टाईम नाही भेटणार आहे तुम्हाला. एकदा SQL चालू झाला, पुढं मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स स्टार्ट होईल, डेटा सायन्स स्टार्ट झालं, मग परत कधी तुम्हाला टाईम भेटणार की तुम्ही पायथनकडं हे करणार. म्हणून पायथनची रिव्हिजन चालू ठेवा. हार्डली हाफ एन आवर तरी दिवसातून काढून त्याला द्या, आणि तेवढंच बघा. सगळं कन्सेप्ट नाही बघता येते, 2-3 कन्सेप्ट आज बघा, उद्या 2-3 कन्सेप्ट बघा, परवा अजून 2-3 कन्सेप्ट बघा, परत तीच सायकल रिपीट होईल ना तुमची. एकदा झालेली गोष्ट परत बघायला टाइम नाही लागत. ही गोष्ट नवीन शिकायला टाइम लागत असते. एकदा जर का एखाद्याला प्रिंट फंक्शन येतोय, किती टाइम लागणार तुम्हाला प्रिंट फंक्शन रिवाइज करायला? 10 मिनिटं पण नाही झाले, 10 मिनिटं पण खूप झाले. 5 मिनिटात तुम्ही प्रिंट फंक्शनला बघून, कमेंट्स बघून आणि व्हेरिएबल डेटा टाइप्स बघून 10 मिनिटात तुम्ही क्लिअर करू शकता. पुढं आलं टाईप कास्टिंग, हेच सगळे कन्सेप्ट परत रिवाइज करा, त्याच्या पलीकडे काही नाही प्रॉब्लेम.